मीरा भाईंदर परिसरातील बांधकाम व्यावसायिक समय चव्हाण यांच्या गाजलेल्या हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला मीरा भाईंदर पोलिसांनी फतेहगड कारागृहातून अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले। ठाणे न्यायालयात सुभाषसिंग ठाकूरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सादर करण्यात आलं। 26 फेब्रुवारी 2022 रोजी भरदिवसा बांधकाम व्यावसायिक समय चव्हाण यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे संपूर्ण मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात खळबळ उडाली होती। तपासादरम्यान या हत्येच्या कटामागे सुभाषसिंग ठाकूरचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलं होतं। आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ठाणे न्यायालयानं सुभाषसिंग ठाकूरला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस कोठडी दरम्यान करण्यात येणार असून या हत्याकांडाच्या मुळाशी असलेला कट उघडकीस आणण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत। सुभाषसिंग ठाकूर यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। कोणता हा नेमका गुन्हा होता आणि काय नेमका युक्तिवाद पार पडला? आज सुभाषसिंग ठाकूर या आरोपीला समय चव्हाण मर्डर केस विरार पोलीस स्टेशन या मोका केसमध्ये आज रिमांड कामी हजर केला असता त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे। ती समय चव्हाणला मारण्याची सुपारी त्यांनी दिली होती, त्यांच्याकडे दिली होती असे आरोप आहे त्यांच्यावर। त्याकरता त्यांना आज कोर्टासमोर हजर केले असता आम्ही त्याच्यामध्ये तपासकामी आरोपीची पोलीस कस्टडीची 7 दिवसाची मागणी केली होती। तपास अधिकारी एसीपी बल्लाळ साहेब स्वतः हजर होते, त्यांनी देखील कोर्टात आमची बाजू मांडली। त्यामध्ये आरोपींनी गुन्हा करताना जे काही मोबाईल फोन्स वापरले ते फोन कुठे डिस्पोज ऑफ केले, वेपन कुठे डिस्पोज ऑफ केलं आणि अखिलेश तिवारी म्हणून जो आरोपी आहे, आरोपी नंबर 13 यांनी ती वेपन या आरोपीच्या सांगण्यावरून डिस्पोज केली अशी आम्हाला माहिती आहे। त्याकरता त्याची पोलीस कस्टडीची मागणी केली, जी कोर्टाने आम्हाला मंजूर केली। 22 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे। काय नेमके नवे खुलासे होतील? काय वाटतं? जे शस्त्र वापरण्यात आलं होतं, मोबाईल फोन असेल किंवा जी पैशांची काय नेमकी खुलासे होतील? यामध्ये आम्हाला पैशाची जी देवाणघेवाण झालेली आहे त्या देवाणघेवाणमध्ये यांना किती पैसे मिळालेले आहेत, एक्झॅक्ट किती अमाऊंटचे कॉन्ट्रॅक्ट होतं ते समय चव्हाणला किल करण्याचं याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे वेपन डिस्पोजलची खुलासा होण्याची शक्यता आहे। ॲज वेल एज यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्ड आहे का? आतापर्यंत 14 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, अजून कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे का हे देखील निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोर्टाने आम्हाला सफिशियंट पोलीस कस्टडी दिलेली आहे। पुढची तारीख नेमकी केव्हाची दिलेली आणि काय नेमकं युक्तिवाद केला? 22 डिसेंबर पुढची तारीख दिलेली आहे, त्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहे। त्याच्यामध्ये जर प्रोग्रेस असेल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आम्हाला प्रोग्रेस मिळाला तर पुढील तपासासाठी आम्ही पुन्हा त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत। ज्ञानसाधना महाविद्यालयात आगामी 22 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचं आयोजन। आधुनिक ठाण्याचे शिल्पकार स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत अक्षतांजली संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमाअंतर्गत ज्ञानसाधना महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उषावती शेट्टी, ज्ञानेश्वर देवरे आणि लिओ क्लबचे तेलवणे आदी उपस्थित होते। ठाणे शहरातील तसंच राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं प्रथमच ज्ञानसाधना महाविद्यालयानं 20 डिसेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचं आयोजन केले। या रोजगार मेळाव्यात 103हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून त्यामध्ये TCS, विप्रो, टेक महिंद्रा यांसारख्या 10 अग्रगण्य IT कंपन्यांसह स्टेट बँक, HDFC आदी 10 नामांकित बँकिंग संस्थांचाही समावेश आहे। 5 संस्था फार्मा कंपनी, 15 संस्था विमा क्षेत्रातील, 10 संस्था ई-कॉमर्स तर 30 संस्था BPO आणि KPO क्षेत्रातील असणार आहेत। या मेळाव्यात 12वी, पदवीधर तसंच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरिता बहुतांश कंपन्यांकडून इंटर्नशिप, कायमस्वरूपी तसंच तात्पुरत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना रिझ्यूम तयार करणं, कॉर्पोरेट शिष्टाचार तसंच मुलाखतीस सामोरे जाणं यांसारखी उपयुक्त कौशल्य आत्मसात करण्याची संधी देखील मिळणार आहे। तरी मोठ्या संख्येनं युवा वर्गानं मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले।
रोजगार मेळाव्याचं आयोजन केले? नमस्कार. 20 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण महाराष्ट्रातली विविध कंपन्या, जवळपास 100पेक्षा जास्त कंपन्या इथे विद्यार्थ्यांना जॉब देण्यासाठी, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी महाविद्यालय येत आहेत. सो अशा प्रकारचा जर आपण हे पहिल्यांदाच उपक्रम आयोजित करतो आहोत. सो हा उपक्रम आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की फक्त ठाण्यातले असं नाही, मुंबईतलं पण नाही, तर महाराष्ट्रातल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी जे ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन आत्ता करता आहेत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा काही वर्षाचा त्यांना अनुभव आहे कामाचा, असे कुठलेही विद्यार्थी पण या जॉब फेअरमध्ये येऊ शकतात, त्यांना इंटरव्ह्यू देऊ शकतात आणि त्याचा त्यांना डेफिनेटली करिअरमध्ये जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होऊ शकेल. मूळ कल्पना अशी आहे की नुसतं आपण जॉब फेअर आयोजित करतो, पण त्याचं नियोजन करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. रादर त्याचे टीम वर्क म्हणून केलं जातं. तर सतीश पवार नॅन्सराम महोदय नुसतंच असं एकट्या इंडिव्हिज्युअल म्हणून नाही, तर 2 संस्था, 2 ऑर्गनायझेशन आपल्याबरोबर जॉईंट झालेले आहेत. सो मी त्यांना विनंती करतो की स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळी डिटेल्स सविस्तर माहिती द्यावीत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चालू वर्षात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले. निवडणूक आचारसंहिता लागू होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या बैठकीस निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडके, मिताली संचेती, सचिन सांगळे, दीपक झिंजाळ, अनघा कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 33 प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या 16,49,867 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8,63,878 इतकी, तर महिला मतदारांची संख्या 7,85,830 इतकी असून इतर मतदारांची संख्या 159 इतकी आहे. 33 प्रभागात एकूण 1,942 इतकी मतदान केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर मिळून एकूण 9,710 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3, शिपाई आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. ठाणे शहरात 1,942 मतदान केंद्रांसाठी 9,710 कर्मचारी वर्ग आवश्यक असून या व्यतिरिक्त 20% राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.
या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र निश्चिती आणि तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती आणि तयारी, वाहन उपलब्धता आणि संनियंत्रण, सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, मतदान यंत्र व्यवस्था, मतदान केंद्रांचं नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसंच मतदान जनजागृतीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक अधिकारी यांची कार्यालय, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, सुरक्षा कक्ष, मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृती केंद्र आदी ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा तसंच अतिसंवेदनशील मतदान केंद्र, अतिसंवेदनशील भागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला देण्यात आल्या. राज्यात सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम 2008 पासून आदिवासी आणि दुर्गम भागात प्रभावीपणे राबवण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा सिकल सेल जनजागृती सप्ताह 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 114 सिकल सेल रुग्ण असून 1857 वाहक आढळून आलेत. सिकल सेल जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण 2810 तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 2 वाहक आणि 1 सिकल सेल बाधित रुग्ण आढळून आलाय. या जनजागृती सप्ताहाअंतर्गत नागरिकांमध्ये सिकल सेल आजाराविषयी माहिती आणि जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून मोफत सॅल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस आणि HPLC तपासणी, सिकल सेल रुग्णांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण तसंच टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आईवडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे विवाहापूर्व सिकल सेल तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. वाहक किंवा वाहक रुग्ण विवाह टाळल्यास सिकल सेल आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. तसंच सिकल सेल ग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकरात लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी असंही परगे यांनी स्पष्ट केले.